अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत। पेरणीनंतर 10 ते 12 दिवस उलटूनही उगवण न झाल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी आज चांदूर रेल्वेच्या एसडीओ कार्यालयावर धडक देत जोरदार आंदोलन केलं। यावेळी एका शेतकऱ्यानं बोगस बियाण्यांच्या रिकाम्या थैल्या अंगात घालून अनोख्या पद्धतीनं निषेध नोंदवला। चांदूर रेल्वे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून मोठ्या आशेनं सोयाबीनची पेरणी केली। मात्र पेरणीनंतर तब्बल 10 ते 12 दिवस उलटूनही बियाण्यांची उगवण न झाल्यानं शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावलं आहे। निकृष्ट दर्जाच्या किंवा बोगस बियाण्यांमुळे नुकसान झाल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी चांदूर रेल्वे येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी राजुरा येथील शेतकरी भूषण काळे यांनी बोगस बियाण्यांच्या रिकाम्या थैल्या अंगात परिधान करून अनोख्या पद्धतीनं निषेध व्यक्त केलं। या आंदोलनानं उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक भरपाई द्यावी, बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। आता प्रशासन या मागण्यांवर काय निर्णय घेते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे। तर पहा, बूस्टर कंपनीवर आपण अमरावती जिल्ह्यामार्फत FIR सुद्धा दाखल झालेला आहे। त्यामध्ये आपण शक्यतो शेतकऱ्यांसोबतच आहोत। जिथे जिथे आपले जे बियाणे असतात त्यामध्ये 90%, 10% असे जर्मिनेशन आलेले आहेत, असे आढळून आलेले आहेत। म्हणजे या कंपनीमार्फत जे शेतकऱ्यांची पिळवणूक झाली आहे ते आपण दूर करण्यासाठी एक अहवाल SDO समितीमार्फत एक अहवाल आपण तयार करत असतो। तो अहवाल आपण फायनल झाले की शेतकऱ्यांना प्रत्येक शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतो। त्यानुसार शेतकऱ्यांना जी नुकसान भरपाई आहे ती कंपन्यामार्फत आणि जे मत जर शेतकऱ्यांना पटलं नसेल तर शेतकरी ग्राहक मंचात सुद्धा जाऊ आपण ते तक्रार दाखल करू शकतो। हे आपण आज त्यांना अहवाल फायनल करणार आहोत शेतकऱ्यांना देण्यासाठी।